नमस्कार. 10वीच्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील 8 नंबरचं प्रकरण धातू विज्ञान. या धातू विज्ञान प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण धातूंची वेगवेगळ्या रासायनिक घटकांसोबत जी रासायनिक अभिक्रिया होते तिचा आपण काय केला मित्रांनो, अभ्यास केला. आज आपण सुद्धा अशाच वेगवेगळ्या अभिक्रिया काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर चला तर मग पाहूया. आजची जी अभिक्रिया आहे मित्रांनो ती आपल्याला अभ्यासायची आहे. धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. तर पहा मित्रांनो, खूप सोपी अशी कृती दिलेली आहे आपल्याला. काय आहे कृती पाहूया. त्या कृतीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने काय दिलेले आहेत, साहित्य दिलेले आहे. पहा काय काय दिसतं मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये, पहा बरं. तर त्याच्यामध्ये एक बूज दाखवलेला आहे आणि ही काय आहे मित्रांनो, परीक्षा नळी आहे. ह्या परीक्षा नळीला वरती या बूजने काय केलेलं आहे, पॅक केलेलं आहे. इथे पहा बरं मित्रांनो, ही एक परीक्षा नळी आहे, तिला सुद्धा बंद केलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे मित्रांनो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये टाकलेला हा जो खिळा आहे. एका परीक्षा नळीमध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला, लोखंडी खिळा घ्यायचा आहे. एका परीक्षा नळीमध्ये काय टाकायचं मित्रांनो, आपल्याला तांब्याची तार टाकायची आहे. एक परीक्षा नळी त्याच्यामध्ये वेगळंच द्रावण घेतलं मित्रांनो, त्याचं नाव आहे कॉपर सल्फेटचे द्रावण. आणि जी दुसरी परीक्षा नळी आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आहे फेरस सल्फेटचे द्रावण. अशा वेगवेगळ्या प्रकारचे द्रावण वापरून आपल्याला काय काढायचं मित्रांनो, त्यांची अभिक्रिया काढायची आहे. तर चला तर मग पाहूया कृती. तांब्याची स्वच्छ तार आणि लोखंडी खिळा घ्या. पहा काय घ्यायचं आहे आपल्याला, एक तांब्याची तार घ्यायची आहे स्वच्छ आणि दुसरी काय घ्यायचं आहे, लोखंडी खिळा घ्या म्हटलेला आहे. तांब्याची तार फेरस सल्फेटच्या द्रावणात आणि लोखंडी खिळा कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवून ठेवा. आता पहा बरं, इथे हा जो खिळा दिसतोय तो कोणत्या द्रावणामध्ये टाकलेला आहे, कॉपर सल्फेटच्या. आणि जे दुसरं आहे ते काय दिलेलं आहे मित्रांनो, तांब्याची तार, ती कोणत्या द्रावणामध्ये टाकलेली आहे आपण, फेरस सल्फेटच्या. हे पहा इथे फेरस सल्फेटच्या द्रावणामध्ये काय टाकलेली आहे, तार टाकलेली आहे. साधारणपणे 20 मिनिटे एका ठराविक काळाच्या अंतराने सतत निरीक्षण करत राहा. आणि आपल्याला काय सांगितलं मित्रांनो, 20 मिनिटाच्या कालावधीनंतर काय करायचं आहे, आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आता पहा बरं आपल्याला कोणते कोणते प्रश्न पडतील. त्यातला प्रश्न पहिला जो पडेल मित्रांनो, कोणत्या परीक्षा नळीत अभिक्रिया झालेली दिसते. दुसरं दिलेले आहे पहा बरं, अभिक्रिया झाली हे तुम्ही कसे ओळखले. आणि तिसरं जे आहे मित्रांनो, अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे. पहा बरं मित्रांनो, तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, ज्या वेळेसला तुम्ही ही कृती करशाल त्यावेळेसला तुम्हाला पाहायला भेटेल कोणतं जास्त याच्यामधल्या अभिक्रियाशील असेल. तर मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, धातूंची इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया. जर आपण असे पाहिलं तर आपल्याला पहा याच्यामध्ये असं पाहायला भेटेल, लोखंडी खिळ्यावर चढलेले तांब्याचे काय पाहायला भेटतं मित्रांनो आपल्याला, पूट. म्हणजे काय होतं मित्रांनो, पहा तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे की अभिक्रिया झाली हे तुम्ही कसे ओळखले आहे. पहा बरं, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत असेल. लोखंडी खिळ्यावर काय चढलेलं दिसलं मित्रांनो आपल्याला, तांब्याची काय पाहायला भेटली, पूट. म्हणजे ज्या वेळेसला ह्या लोखंडाची जी खिळा दाखवलेला आहे त्या लोखंडाची खिळ्याची कोणाबरोबर अभिक्रिया झाली मित्रांनो, कॉपर सल्फेटच्या द्रावणाबरोबर झाली. कोणाबरोबर झाली मित्रांनो, कॉपर सल्फेटच्या द्रावणाबरोबर झाली. आणि त्या ठिकाणी काय बाहेर पडलं, तांब्याचे पूट बाहेर पडले मित्रांनो. आता पहा बरं, आता पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे नक्की कशा पद्धतीने झालेली आहे. त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला पुढे दिलेली आहेत. पाहूया. पहा बरं, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पहा, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय मित्रांनो, पहा रिॲक्टिव्हिटी सेरीज ऑफ मेटल्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो मित्रांनो, रिॲक्टिव्हिटी सेरीज ऑफ मेटल्स असे म्हणतो. पाहू बरं, सर्व धातूंची अभिक्रियाशीलता सारखी नसते हे आपण पाहिले आहे. परंतु ऑक्सिजन, पाणी व आम्ल ह्या अभिकर्षितांसोबत किंवा या अभिकर्षितांबरोबर त्यांनाच आपण काय म्हणतो मित्रांनो, रिएजंट म्हणतो आपण, जे वापरतो आपण त्याच्यामध्ये. सर्व धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता ठरवण्यासाठी ह्या अभिकर्षितांचा उपयोग होत नाही.
यासाठी धातूंची इतर धातू क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते. कोणती अभिक्रिया मित्रांनो उपयोगी पडते? विस्थापन अभिक्रिया उपयोगी पडते, जी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलेली असेल. म्हणजे कोणाकोणाची अभिक्रिया झाली मित्रांनो या ठिकाणी? जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी काय वापरला आहे? एक खिळा वापरलेला आहे आणि ह्या खिळ्याची लोखंडी खिळा आहे मित्रांनो, त्याची कोणाबरोबर अभिक्रिया झालेली आहे? कॉपर सल्फेट बरोबर. त्यावेळेसला काय बाहेर पडलं मित्रांनो? त्यावरती म्हणजे त्या जी खिळा दाखवलेला आहे लोखंडी खिळा, त्याच्यावरती आपल्याला तांब्याचे फूट पाहायला भेटेल अशा पद्धतीने. पहा मित्रांनो, तर पाहूया पुढे. जर ए ह्या धातूने बी ह्या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणातून विस्थापित केले तर त्याचा अर्थ ए हा धातू बी ह्या धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. म्हणजे काय आहे मित्रांनो? याच्यामध्ये कोणता धातू अभिक्रियाशील जास्त आहे सांगा बरं तुम्ही? ए म्हणजे कोणता धातू जास्त अभिक्रियाशील आहे? लोखंडी खिळा. म्हणजे लोखंड जे आहे ते काय आहे मित्रांनो? जास्त अभिक्रियाशील आहे. कोणाच्या तुलनेमध्ये? या तांब्याची जी तार आहे ना मित्रांनो, त्याच्या तुलनेमध्ये काय आहे? जास्त अभिक्रियाशील आहे. आणि याचाच तुम्हाला अभ्यास पुढच्या पानावरती दिलेला आहे. पहा म्हणजे नक्की कोणतं जो घटक आहे तो जास्त अभिक्रियाशील आहे ते तुम्हाला पुढच्या पानावरती दिलेलं आहे. पाहूया आपण कशा पद्धतीने दिलेलं आहे. पहा आता या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने धातू ए आणि धातू बी म्हटलेला आहे. पहा तुमच्या समोर दिसत असेल तुम्हाला. काय म्हटलेलं आहे त्यांनी? धातू ए आणि धातू बी म्हटलेला आहे. पहा म्हणजे हा धातू ए आणि काय म्हटलेलं आहे? बी धातू क्षारांचे काय आहे मित्रांनो? द्रावण आहे. त्याच्यामध्ये ए धातू क्षाराचे द्रावण अधिक काय म्हटलं त्यांनी? धातू बी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं मित्रांनो? इकडे पहा, आता इकडे धातू ए आहे आणि बी काय आहे? धातू क्षाराचे द्रावण आहे. इकडे ए काय आहे मित्रांनो? धातू क्षाराचे द्रावण आहे आणि बी धातू आहे. म्हणजे इथे ए धातू होता, इथे बी धातू आहे. इथे बी धातू क्षाराचे द्रावण आहे, इथे ए काय आहे मित्रांनो? धातू क्षाराचे द्रावण आहे. तर मागीलच्या कृतीमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, आपण जी पाहिली कोणाची? लोखंडाचा जो खिळा होता त्या खिळ्याची, आणि दुसरी कोणती होती? तांब्याची तार. या कृतीमध्ये पहा, तुमच्या निरीक्षणावरून सांगा की अधिक अभिक्रियाशील कोण आहे? सांगा बरं मित्रांनो, कोण असेल अधिक अभिक्रियाशील? म्हणजे लोखंड असेल की तांबे असेल? इथे दिलेलं आहे तुम्हाला तांबे की लोह. तर मागील कृतीमध्ये कॉपर सल्फेटमधून लोहाने तांब्याला विस्थापित केलेले आहे. म्हणजेच लोह हा धातू तांबे या धातूपेक्षा काय आहे मित्रांनो? अधिक अभिक्रियाशील आहे. लक्षात घ्या. आपण मागील कृतीमध्ये काय पाहिलं? जे लोखंड आहे, लोखंडाने काय केलेलं आहे? म्हणजे लोहाने काय केलेलं आहे? तांब्याला विस्थापित केलेलं आहे. विस्थापित म्हणजे त्याच्यावरती, त्या लोखंडावरती आपल्याला काय पाहायला भेटलं मित्रांनो? तांबे पाहायला भेटलं. म्हणजेच लोह हा धातू तांबे ह्या धातूपेक्षा कसा आहे मित्रांनो? अधिक अभिक्रियाशील आहे. हे लक्षात घ्या. पुढे पहा, तुम्हाला काय दिलेलं आहे? पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला धातूंची अभिक्रियाशीलता एक श्रेणी दिलेली आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या श्रेणीमध्ये कोणते कोणते घटक आढळतात, कोणते कोणते धातू आढळतात, हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता पाहूया आपण. पहा, तुम्हाला ही आकृतीचं जर निरीक्षण केलं तर त्या आकृतीमध्ये काय आहे ते इथे सांगितलेलं आहे. पहा, विस्थापन अभिक्रियांचे अनेक प्रयोग करून वैज्ञानिकांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली आहे. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूंची काय म्हणतो मित्रांनो? अभिक्रियाशीलता असे म्हणतात. लक्षात घ्या. तुम्हाला ही व्याख्या बोर्ड एक्झामला विचारली जाऊ शकते. धातूंची अभिक्रियाशीलता म्हणजे काय आहे? तर लक्षात घ्या. धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला काय म्हणतो मित्रांनो आपण? धातूंची अभिक्रियाशीलता असे म्हणतो. अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे खालील प्रमाणे गट पाडले गेले. कोणते कोणते गट पाडले गेले मित्रांनो? जास्त अभिक्रियाशील धातू, मध्य अभिक्रियाशील धातू आणि काय म्हटलं त्यांनी? कमी अभिक्रियाशील धातू. आता जास्त अभिक्रियाशील धातू कोणते कोणते आहेत पहा बरं मित्रांनो. इथे सांगितलेलं आहे पहा, कमी आहे आणि जी वरती दाखवलेली आहे ते काय आहे मित्रांनो? जास्त आहे. म्हणजे इथे त्यांची रिॲक्शन कोणाबरोबर होते? अभिक्रिया पहा बरं. म्हणजे इथे पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम दाखवलेले आहेत मित्रांनो. त्यांची अभिक्रिया कोणाबरोबर होत आहे मित्रांनो? पाण्याबरोबर. पुढे काय म्हटलेलं आहे? आम्लाबरोबर कोणत्या कोणत्या घटकांची अभिक्रिया होते? या सर्वांची तर होतेच, पण त्यांच्याबरोबर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह, कथील आणि शिसे
या घटकांची कोणाबरोबर अभिक्रिया होते मित्रांनो? आम्लाबरोबर अभिक्रिया होते. आणि जो तिसरा घटक महत्त्वाचा ज्याच्या अभिक्रिया ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत, ऑक्सिजन. ऑक्सिजनसोबत कोणाकोणाची? या सर्वांची तर अभिक्रिया होतेच, पण त्यांच्याबरोबर तांबे, पारा, चांदी या घटकांची सुद्धा काय होते मित्रांनो? ऑक्सिजनसोबत काय होते? अभिक्रिया होते. हे आपण येथे पाहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, कमी अभिक्रिया होते. कोणत्या घटकासोबत कमी अभिक्रिया होते ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे मित्रांनो? पहा बरं, जो घटक आपण वापरतो काय म्हणतो आपण त्याला? सोने असं म्हणतो. बहुधा बरेच लोक सोनं वापरतात, परंतु सोन्याची चकाकी लवकर जाते का मित्रांनो? नाही. म्हणजे ते आपण कधीही वापरलं तर त्याची जी चकाकी आहे ती बरेच दिवस काय होते मित्रांनो? टिकून राहते. मग का टिकून राहते? त्याचं कारण काय आहे मित्रांनो? त्याची अभिक्रियाशीलता कशी आहे सोन्याची? तर कशी आहे मित्रांनो? कमी आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कोणाची अभिक्रिया कशी आहे, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय, हे आपण या ठिकाणी काय केलं मित्रांनो? अभ्यास केला. आता आपण पुढचा मुद्दा पाहूया. आपल्याला एक पुढचा मुद्दा दिलेला आहे पहा. काय दिलेला आहे मित्रांनो? धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. आता धातूंची अधातूंबरोबर कशी अभिक्रिया होते ते आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो? येथे पाहायचं आहे पहा. आता धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया पाहूया. पहा, राजवायू. आता राजवायूमध्ये कोणते कोणते येतात पहा. राजवायू खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं राजवायू कोणते कोणते आहेत, किंवा काही तुम्हाला वायू दिलेले असतात आणि त्याच्यामधून तुम्हाला पहा काय एलिमेंट्स दिलेले असतात आणि त्या एलिमेंटमधून जी मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्यामधून तुम्हाला ओळखायचं असतं की खालील मूलद्रव्यांमधून हे मूलद्रव्य काय आहे? राजधातू आहेत. तर इथे पहा बरं, हेलियम, निऑन आणि आर्गॉन यांना काय म्हणतात मित्रांनो? राजधातू असे म्हणतात. पहा, हे अधातू रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. आपण धातूंच्या अभिक्रियांमधून आत्तापर्यंत असे पाहिले आहे की धातूंचे ऑक्सिडीकरण होऊन धन आयन तयार होतात. जर आपण काही धातू आणि अधातूंचे इलेक्ट्रॉन्स स्वरूपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करणे या प्रेरक शक्तीने, त्यालाच काय म्हणतो आपण? ड्रायव्हिंग फोर्स, धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये भाग घेतात व नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतात. म्हणजे काय करतात ते? भाग घेतात आणि शेजारच्याचं काय करतात? इलेक्ट्रॉन्स काय करतात? ते गेन करतात. गेन म्हणजे मिळवतात. आणि त्यांचं जे अष्टक आहे ना मित्रांनो, अष्टक आपल्याला पहा, आपल्याला माहिती असेल जर एखादं ऑर्बिट आहे किंवा त्याचं जी कक्षा पूर्ण करायची असेल तर त्याला किती, शेवटच्या कक्षेमध्ये किती त्याला लागतात? 8 अणू लागतात. त्यावेळेस त्याचं काय होतं मित्रांनो? अष्टक पूर्ण होतं. तर ते काय करतात? दुसऱ्याकडून त्यांनी म्हटले पहा, धातू इलेक्ट्रॉन काय करतात? गमावून. तर अधातू काय करतात? इलेक्ट्रॉन स्वीकारून अभिक्रियेमध्ये काय घेतात मित्रांनो? भाग घेतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. धातू इलेक्ट्रॉन काय करतात? गमावतात. म्हणजे ते दुसऱ्याला देतात. गमावतात म्हणजे काय करतात? ते दुसऱ्याला देतात. आणि इलेक्ट्रॉन्स काय करतात? स्वीकारतात. म्हणजे दुसऱ्याकडून काय करतात मित्रांनो? ते घेतात. नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतात. राजवायूंचे बाह्यतम कवच पूर्ण असल्यामुळे राजवायू रासायनिकदृष्ट्या कसे असतात मित्रांनो? निष्क्रिय असतात. निष्क्रिय का असतात पहा? राजवायू का म्हटलेलं आहे? कारण की त्यांचे बाह्यतम कवच काय झालेलं असतं मित्रांनो? पूर्ण झालेलं असतं. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? राजवायूंचे बाह्यतम कवच पूर्ण असल्यामुळे राजवायू रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात. मागील इयत्तेत आपण सोडियम या धातूने एक इलेक्ट्रॉन दिल्याने व क्लोरीन या अधातूने तो घेतल्याने सोडियम क्लोराईड हे संयुग तयार होते. हे आपण काय केलं होतं मित्रांनो? पाहिलं होतं. पहा, म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये आपण त्याचा काय केला होता? अभ्यास केला होता. इथे पण तुम्हाला दिलेला आहे पहा. आता काय म्हटलेलं आहे मित्रांनो? आता इथे पहा, धातू घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे मित्रांनो? सोडियम घेतलेला आहे येणे. आणि दुसरा कोणता अधातू आहे मित्रांनो? क्लोरीन आहे. म्हणजे जर सोडियम आणि क्लोरीन, म्हणजे सोडियम किती असतो? 2Na अधिक जर क्लोरीन घेतला Cl2 तर काय भेटेल मित्रांनो आपल्याला? सांगा बरं. हा इथे 2 आहे. म्हणजे क्लोरीन किती आहेत पहा बरं, मला सांगा. क्लोरीनचे किती घटक आहेत? 2 क्लोरीन आहेत. आणि सोडियम पण किती आहेत मित्रांनो? पहा बरं, इथे 2 सोडियम आहेत. म्हणजे हेच कसं लिहिता येईल मित्रांनो आपल्याला? 2NaCl. कसं लिहिता येईल मित्रांनो?
2NaCl म्हणजे ह्या दोघांची काय करणार मित्रांनो आपण बेरीज करणार. काय करणार आपण या दोघांची बेरीज करणार आहोत. म्हणजे दोघांची आपण काय करणार आहोत मित्रांनो ॲडिशन करणार आहोत. पहा अशाच प्रकारे मॅग्नेशियम व पोटॅशियम यांची MgCl2 KCl अशी रासायनिक अभिक्रिया किंवा आयनिक संयुगे काय होतील मित्रांनो तयार होतील. साध्या साध्या ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत मित्रांनो ते आपल्याला या ठिकाणी काय होतील अशा पद्धतीने पाहायला भेटतील. ह्या अभिक्रिया जर आपल्याला लिहायच्या असतील तर कशा लिहिता येतील मित्रांनो Mg अधिक काय घ्यावं लागेल आपल्याला Cl2 आणि दोघांपासून काय भेटेल मित्रांनो आपल्याला MgCl2 भेटेल. आणि ही जी दुसरी रिॲक्शन आहे ही सुद्धा मित्रांनो खूप सोपी आहे. पहा के म्हणजे पोटॅशियम घेतो आणि दुसरं क्लोरीन घेतो दोघांचं कॉम्बिनेशन काय येईल KCl येईल. म्हणजे दोन्ही अभिक्रिया तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या सुद्धा समजलेल्या असतील. इयत्ता 12वीमध्ये मित्रांनो तुम्हाला या सर्व अभिक्रिया अभ्यासायच्या आहेत. इयत्ता 11वी 12वीमध्ये यांचा संपूर्ण अभ्यास तुम्हाला अगदी सखोलपणे दिलेला आहे. पहा याच्यातल्या तुम्हाला बोर्ड एक्झामला अभिक्रियासुद्धा येऊ शकतात. जास्तीत जास्त 1-2 अभिक्रिया तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला ह्या नक्कीच असतात मित्रांनो. पहा तर अधातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते कोणते आहेत ते पाहूयात. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटल्स. नॉन मेटल्स म्हणजे काय असतात मित्रांनो अधातू. तर ह्या अधातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते कोणते आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं मित्रांनो. अधातू म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य कमी असलेल्या मूलद्रव्यांचा गट आहे. अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्येही म्हणतात कारण अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋण प्रभारित आयन होतात. अधातूंच्या रासायनिक अभिक्रियांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. मित्रांनो आपण पाहिलं आहे काय करतात धातू काय करतात इलेक्ट्रॉन गमावतात. तसंच अधातू काय करतात इलेक्ट्रॉन स्वीकारतात. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. पहा इलेक्ट्रॉन काय करतात मित्रांनो अधातू काय करतात इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋण प्रभारित आयन होतात. म्हणजेच ते काय करतात दुसऱ्याकडून आयन काय करतात दुसऱ्याकडून घेतात. लक्षात घ्या अधातू काय करतात दुसऱ्याकडून आयन घेतात आणि त्यांचा अष्टक पूर्ण करतात. त्याचप्रमाणे धातू काय करतात मित्रांनो इलेक्ट्रॉन काय करतात गमावतात. गमावतात म्हणजे दुसऱ्याला काय करतात ते देतात. हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता आपण पुढचा पार्ट दिलाय पहा तुम्हाला खाली इथे. तर त्या अभिक्रिया कशा असतात मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहा या अभिक्रिया तुम्हाला काय करायच्या आहेत अभ्यासायच्या आहेत. या अभिक्रिया तुम्हाला परीक्षेला बहुधा विचारल्या जातात आणि अभिक्रिया इतक्या सोप्या आहेत मित्रांनो की तुम्ही सहजासहजी त्या अभिक्रिया काय करू शकता राईट डाऊन करू शकता लिहू शकता. पहा आता इथे म्हटलेलं आहे पहा अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. आता अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया कशी आहे पहा C+O2. C म्हणजे काय असतं मित्रांनो कार्बन असतो. O2 म्हणजे काय असतो मित्रांनो ऑक्सिजन असतो. वेन वी ॲडेड दॅट टू मटेरियल म्हणजे आपण कार्बनला आणि ऑक्सिजनला जर ॲड केले तर काय भेटेल मित्रांनो आपल्याला सांगा बरं CO2. त्यालाच आपण काय म्हणतो कार्बन डायऑक्साईड म्हणतो. लक्षात घ्यायचं म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला CO2 म्हणजे काय भेटतो मित्रांनो कार्बन डायऑक्साईड. त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आम्लधर्मी असे म्हणतात. काय म्हणतो आपण मित्रांनो त्याला आम्लधर्मी असे म्हणतात. आता दुसरी अभिक्रिया पाहूया मित्रांनो. दुसरी अभिक्रिया सुद्धा तेवढी सोपी आहे. आता दुसरी अभिक्रिया काय दिलंय तुम्हाला पहा बरं 2 कार्बन घेतलेत प्लस काय केलं मित्रांनो 2 ऑक्सिजन घेतलेत. मला सांगा बरं इथे कार्बन पण 2 आहेत आणि ऑक्सिजन पण 2 आहेत म्हणजे कसं लिहित आहे मित्रांनो 2CO म्हणजे 2CO. हे असं का लिहितं तुम्हाला मी काल पण सांगितलं मागच्या आपल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं मित्रांनो. हा जो कार्बन आहे हा कार्बन या 2ला पण गुणिले असतो म्हणजे हा 2 या कार्बनला पण गुणिले आहे आणि ह्या O म्हणजे ऑक्सिजनला पण गुणिले असतो. म्हणजे 2 कार्बन पण आहेत आणि 2 ऑक्सिजन पण आहेत. लक्षात ठेवायचं म्हणजे 2 कार्बन आणि 2 ऑक्सिजन. आणि आपल्याला जी अभिक्रिया भेटते मित्रांनो ती कोणती अभिक्रिया भेटते मित्रांनो उदासीन अभिक्रिया भेटते. आता पुढचा जो घटक आहे पहा बरं मित्रांनो ती अभिक्रिया पाहूया आपण कशी होते अभिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. पहा एक काय घेऊया आपण सल्फर घेऊया आणि दुसरं काय घ्यायचं मित्रांनो आपल्याला ऑक्सिजन घ्यायचे. पहा एक सल्फर आहे आणि दुसरं ऑक्सिजन आहे. मग काय भेटेल मित्रांनो SO2 भेटणार आहे. पहा इथे सल्फर ऑक्साईड म्हणतो आपण त्याला सल्फर डायऑक्साईड म्हणतो आपण त्याला. पहा म्हणजे ऑक्सिजनचे 2 घटक घेतले आणि इथे काय घेतलं मित्रांनो आपण सल्फर घेतला.
म्हणजे त्याच्यापासून SO2 आम्लधर्मी काय झालं मित्रांनो तयार झाला. अशा अतिशय सोप्या अभिक्रिया आपण आत्ताच काय केल्या मित्रांनो अभ्यास केला. आता पुढचं पाहूया आपण कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहा बरं आता पुढच्या पानावरती जाऊया आपण. पहा या ठिकाणी पहा आता अधातूंच्या अधिक ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत ना त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. पहा अधातूंची कोणाबरोबर अभिक्रिया होते पहा बरं मित्रांनो इथे दिलेलं आहे अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. आता पाण्याबरोबर कशी अभिक्रिया होते मित्रांनो ते पाहूया आपण. इथे दिलेलं आहे पहा तुम्हाला अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. याला अपवाद हॅलोजन आहेत. उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर पुढील अभिक्रिया होते. पहा क्लोरीन जर पाण्यात विरघळलं ना मित्रांनो तर आपल्याला वेगवेगळ्या अभिक्रिया पाहायला भेटतात आणि ती अभिक्रिया कशी येते ती संतुलित कशी करायचं मी तुम्हाला ते परिपूर्ण सांगणार आहे. पहा आता तुमच्यासमोर एक अभिक्रिया दिसते क्लोरीन. क्लोरीन काय असतो मित्रांनो जी म्हणजे गॅस असतो. काय असतो क्लोरीन म्हणजे काय असतो गॅस असतो. आणि H2O एल म्हणजे काय असतं मित्रांनो एल दिले बा तुम्हाला इथे शेजारी. एल म्हणजे काय असतं मित्रांनो लिक्विड. लिक्विड म्हणजे काय असतं द्रव असतं. तर पहा त्यांच्या अभिक्रिया कशा होतात तयार पहा बरं. आता इथे Cl2 पाहिला आपण बरोबर प्लस काय घेतलं आहे मित्रांनो H2O वॉटर घेतलेलं आहे. याच्यामध्ये मला सांगा मित्रांनो क्लोरीन किती आहे त्याच्यामध्ये 2 आहेत. हायड्रोजन किती आहेत मित्रांनो 2 आहेत. आणि इथं ऑक्सिजन किती आहे मित्रांनो 1 आहे. आपल्याला इकडं पण तेच आलं पाहिजे पहा. मग ते कसं लिहिता येईल मित्रांनो पहा. आता हा इथे H2 किती आहे 2 आहेत ना 2 H2 याच्यातला 1 H इकडे घेतला आपण. इथे ऑक्सिजन किती आहे मित्रांनो 1 आहे तो ऑक्सिजन घेऊन टाकला. इकडे क्लोरीन 2 आहे त्याच्यातला 1 घेतला म्हणजे किती झालं HOCl झालं. प्लस आता याच्यातला 1 घेतला होता 1 राहिला बरोबर तो इकडे घेऊया 1 H. याच्यातला 1 Cl राहिला होता तो इथे घेतला HCl. आली का मित्रांनो अभिक्रिया. आणि त्याला काय म्हणतो आपण ॲक्वियस. हे AQ म्हणजे काय असतं मित्रांनो AQचा मिनिंग काय होतो AQ म्हणजे ॲक्वियस ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं मित्रांनो जास्त असतं. लक्षात घ्या ॲक्वियस म्हणजे काय असतं तुम्हाला दिलं आहे पहा G फॉर गॅस L फॉर लिक्विड. आणि जे ॲक्वियस आहे ना ॲक्वियस म्हणजे काय असतं ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं मित्रांनो जास्त असतं त्या अभिक्रियेमध्ये. आता पुढचं जी तुम्हाला सांगितलं आहे पहा बरं काय म्हटलं आहे अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता विरल आम्लाबरोबर अभिक्रिया कशी होते ही सुद्धा अभिक्रिया मित्रांनो अतिशय सोपी आहे. ती अभिक्रिया तुम्हाला संतुलित करता आली पाहिजे पहा. तर तुम्हाला म्हटलेलं आहे पहा सामान्यतः अधातूंची विरल आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. याला अपवाद हॅलोजन आहेत. उदाहरणार्थ क्लोरीनची विरल हायड्रोब्रोमिक आम्लाबरोबर पुढील अभिक्रिया होते पहा. तर विरल हायड्रोब्रोमिक आम्लाबरोबर कोणती अभिक्रिया होते ते पाहूया. हायड्रोब्रोमिक म्हणजे HBr असतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. म्हणजे क्लोरीन म्हणजे Cl2 प्लस काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला 2HBr. लक्षात ठेवा H म्हणजे काय असतो इथं हायड्रोजन आहे आणि हा B म्हणजे काय असतो मित्रांनो ब्रोमिन असतो. Cl म्हणजे काय असतं मित्रांनो क्लोरीन असतो. लक्षात घ्यायचं पहा. आता यांची अभिक्रिया होऊन काय भेटते पहा. इथे जर पाहिलं तर किती आहे Cl2 2 आहेत. इथे H हायड्रोजन किती आहे मित्रांनो 2 आहेत. ब्रोमिन सुद्धा किती असणार मित्रांनो 2 आहेत. कारण की हा जो 2 आहे ना मित्रांनो लक्षात घ्या हा हायड्रोजनला पण मल्टिप्लाय असतो म्हणजे गुणिले असतो आणि ब्रोमिनला पण गुणिले असतो म्हणजे 2 हायड्रोजन पण आहेत आणि 2 ब्रोमिन पण आहेत. आता त्यांच्यापासून पहा आपल्याला हे भेटलेलं आहे. ते कसं भेटतंय ते पाहूया आपण. पहा बरं काय भेटलंय 2HCl म्हणजे 2 हायड्रोजन घेतले 2 क्लोरीन घेतले म्हणजे याच्यातले 2 होते 1 घेतला. आता आपण 1 घेतला मग तो झाला इथे 1 हायड्रोजन. ओके. आता क्लोरीन हायड्रोजन याच्यातला हायड्रोजनमधला 1 घेतला इकडं म्हणजे 1 हायड्रोजन इथे घेतला म्हणजे 1 हायड्रोजन जर घेतला आपण तर काय भेटेल मित्रांनो पहा इथे दाखवलं आहे तुम्हाला 2 हायड्रोजन आणि 2H आणि 2 Cl म्हटलेलं आहे. म्हणजे काय मित्रांनो इथे पहा बरं 2 Cl ऑलरेडी आहे आपल्याकडं बरोबर. आणि दुसरं काय म्हटलं त्यांनी हे इथे 2H होते ना 2H ती 2H सुद्धा इकडे घेतली. आता राहिलं काय याच्यामध्ये फक्त एकच राहीन काय राहीन Br राहीन. आणि Brच्या पुढं काय असतात हे 2 याला गुणिले असतात म्हणजे 2Br आणि तेच कसं लिहितो मित्रांनो आपण Br2. लक्षात घ्या अतिशय सोपी अभिक्रिया आहे ही. म्हणजे काय भेटेल आपल्याला Br2. त्याचप्रमाणे आपल्याला 4 नंबरची अभिक्रिया दिलेली आहे पहा अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. आता या अभिक्रिया तितक्याच महत्त्वाच्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या. या अभिक्रिया तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. मी वारंवार का सांगतोय कारण की बरेच विद्यार्थी हे अवघड आहेत
म्हणून यांचा विचार करत नाही, सोडून देतात. पण तसं करायचं नाही, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला मागच्या माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की या सर्व अभिक्रियांचं काय करायचं मित्रांनो, एक चार्ट तयार करायचा आणि हा चार्ट कुठंच ठेवायचा, कायम तुमच्या डोळ्यासमोर दिसेल असा घरामध्ये कुठंतरी अडकवायचा. जेणेकरून काय होईल, तुमची नजर कायम त्या अभिक्रियांवरती जाईल आणि शक्यतो तुम्हाला त्या वारंवार तुमच्या डोळ्याखाली येतील आणि तुमच्या काय होतील मित्रांनो, त्या कायमस्वरूपी आठवणीमध्ये राहतील, जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिता येतील. ओके. आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये संपूर्ण येणार जरी नसतील तरी त्यांचा अभ्यास तुम्हाला 11वी 12वीला पुढे करायचाच आहे. जे स्कॉलर विद्यार्थी आहेत, चांगले विद्यार्थी आहेत, ज्यांना काहीतरी खरेच पुढे करायचं आहे, जे बहुधा जास्त जे गुण मिळालेले विद्यार्थी आहेत ते शक्यतो सायन्सला जातील पुढे. आणि सायन्सला गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी केमिस्ट्री विषयामध्ये या सगळ्या अभिक्रिया काय करायच्या आहेत मित्रांनो, अभ्यासायच्या आहेत. पहा आता पाहूया अधातूंची हायड्रोजन बरोबर कोणती अभिक्रिया होते ते पाहूया आपण. पहा तर त्यांनी म्हटलेलं आहे, विशिष्ट परिस्थितीमध्ये योग्य तापमान, दाब, उत्प्रेरकाचा वापर इत्यादी अधातूंच्या हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होते. आता हायड्रोजन बरोबर कोणती अभिक्रिया होते पहा या ठिकाणी दाखवलेलं आहे. एक काय म्हटलं मित्रांनो, सल्फर घेतलेला आहे, प्लस काय घेतलं मित्रांनो, हायड्रोजन घेतलेलं आहे. ज्या वेळेसला दोघांची बेरीज होईल त्यावेळेसला काय तयार होतं मित्रांनो, हायड्रोजन सल्फाईड म्हणजे H2S काय होतं त्या ठिकाणी तयार होतं. H2S त्या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, तयार होणार आहे. आता खाली पहा तुम्हाला नायट्रोजन घेतलेलं आहे आणि दुसरं काय मित्रांनो, हायड्रोजन. तर त्या ठिकाणी अमोनिया तयार होतो, NH3 म्हणतो आपण त्याला. पहा म्हणजे काय होतं, N2 प्लस किती घेतलं मित्रांनो, 3H2. ह्या दोघांची जर आपण बेरीज केली ना मित्रांनो तर आपल्याला किती भेटेल सांगा बरं, 2NH3. हे का भेटतंय पहा बरं, मला सांगा. हायड्रोजन किती असतील इथे, 3 दुने 6 करतो म्हणजे किती झाले हायड्रोजन, 6 झाले. आता इथे पहा बरं तुम्हाला N2 म्हटलेलं हे N आहे. पहा N2 किती आहेत मित्रांनो, आपले 2 आहेत. मग पहा बरं इकडे बॅलन्स झाली का अभिक्रिया, इकडे पहा H म्हणजे हे 3 आणि हे 2, 3 दुने किती येतील मित्रांनो, 6. आणि इथे पहा जर पाहिलं तुम्ही 2 काय म्हटलं, N आहे का बरोबर, N2 म्हणजे 2N आली. झाली का आपली रिॲक्शन बॅलन्स, म्हणजे आपली अभिक्रिया काय झालेली आहे मित्रांनो, पूर्ण झालेली आहे. आता पाहूया, आता जो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो तो कोणता आहे आपला, आयनिक संयुगे. आणि या आयनिक संयुगांचे जे वेगवेगळे घटक आहेत यांचा अभ्यास आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट आलेला असेल आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये मित्रांनो तर नक्कीच माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला संपर्क साधा. नक्कीच आपल्या A to Z इव्हेंट्स आणि इव्हेंट्स मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनलला काय करा मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्यालाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्यावरती म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करता येतील. ओके. तर नक्कीच सर्वजण अभ्यास करत आहात, असाच अभ्यास करा, बोर्डाच्या दृष्टीने अभ्यास करा, जेणेकरून आत्ता तुम्ही जर गहाळ राहिले तर पुढे तुम्हाला शेवटी त्याचा तेवढाच तोटा होईल. त्यामुळं पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्यापासूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जो अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे नक्कीच त्याचा सदुपयोग करा मित्रांनो. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू.